सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून गुजराती नाट्यप्रयोग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। स्त्री एटले या गुजराती नाट्यप्रयोग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून कार्यक्रम पत्रिकेवर मंत्री आशिष शेलार यांचं देखील नाव आहे। मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवलाय। साहित्याला विरोध नाही, मात्र हे प्रकार मुद्दाम केले जात असल्यानं विरोध असल्याचं मनोज चव्हाण यांनी म्हटलंय। मराठी साहित्य संमेलन इतर राज्यात करून दाखवावं असं आव्हानही त्यांनी दिलंय। विचारांची देवाणघेवाण असते। आमचं म्हणणं वेगळं आहे की हे असं साहित्य संमेलन इतर राज्यांमध्ये इतर राज्यांच्या सरकारच्या तर्फे असे काही कार्यक्रम कधी पण मराठी साहित्य संमेलन किंवा त्या मराठी या विचार ज्याला अभिजात दर्जा मिळाला आहे, बाकीच्या भाषांना काय अभिजात दर्जा वगैरे असा हे नाही आहे। 20 भाषांपैकी एक भाषा आहेत त्या। तर अशा पद्धतीचं मराठी साहित्य संमेलन इतर राज्यांमध्ये किंवा गुजरातच्या मंत्र्यांनी गुजरातच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी असं काही घेतलेलं मला तर काही आम्हाला आठवत नाही। आणि म्हणून मग आमचा थोडासा हे आहे की आपल्या महाराष्ट्र सरकार आपल्या मराठी या विषयावर दुटप्पी भूमिका वेगळ्या भूमिका घेतात। आणि मग हे जे काय निवडणुकीचं जे काय लागून चालन चाललंय एकंदरीत निवडणुकीच्या संदर्भामध्ये, तर इतकं देखील खालच्या दर्जाचं नसावं की ज्याचा आपण करत असताना मराठीचा अपमान कुठेतरी होतोय का असं आम्हाला ते वाटतं।